नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आता आम्ही जस्ट आलो आहोत इकडे एक तेहनिस्का म्हणून एक सायन्स सेंटर आहे. नाव मी स्क्रीनवरती देईनच. तर ते व्हिजिट करायला आत्ता आम्ही आलो आहोत. तुम्ही मागचा व्हिडिओ बघितलाच असेल जिकडे आम्ही ओपन एअर म्युझियम आणि झू कवर केलं होतं. स्कॅन्सिन नाव आहे समथिंग त्याचं. तर ते झालं आणि आता आम्ही इकडे आलो आहोत बघायला. तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा, ते पण खूप छान होतं. त्याची लिंक मी पिन कॉमेंटमध्ये देईनच. आणि आता हे म्युझियम बघायला आलो आहोत. तर चला आता बघूया कसं आहे हे. म्युझियमच्या एंट्रन्सचा एरिया आहे. खूप छान मोकळी जागा आहे आजूबाजूला. चला आता निघूया. म्युझियम आहे. रितिकाची पण झोप झाली, जरा फ्रेश आहे आता, त्यामुळे चला आतमध्ये जाऊया. आता आलो आहोत आपण आता म्युझियममध्ये. आणि इथे काहीतरी स्पेस मायनिंगचा एक असा गेम आहे, दाखवते मी. इकडे असं उभं राहायचं आहे आणि जसं आपण स्क्रीनवरती ॲरो दाबू पायाने त्याप्रमाणे हे असं चालतं. हे बघ काय म्हणी. इथे सुरुवातीलाच लहान मुलांसाठी खेळण्याचे पण भरपूर ऑप्शन आहेत, जेणेकरून लहान मुलांना खेळण्यातूनच सायन्सबद्दल पण काही गोष्टी शिकता येतील. न्यूटन्स क्रेडल. हाऊ मुवमेंट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम वन बॉल टू अनदर. ओके. न्यूटनच्या लॉवरती लहान मुलांना सायन्सचं शिकवण्याची म्हणून आहे. ते पण काहीतरी आहे. इकडे ॲक्च्युली सगळं स्वीडिश लँग्वेजमध्ये लिहिलं आहे, त्यामुळे एक्झॅक्टली काय आहे ते समजत नाही. इकडे मॅग्नेटने हे तुम्ही मूव्ह करायचं असं आहे. हे सेंट्रिफ्युगल फोर्स वगैरे.
हे बघ तुला, हे बघ बघतो. अच्छा, झिरो सिटीच्या इकडे आलो होतो आपण. आणि इथे काय आहे, काय आहे इकडे? हॉटेल बलून टाईप त्यांनी दाखवले. झिरो सिटी नाव याला. इथे एक ट्रेन पण दाखवली की आपण ट्रेन बघूया ती का. दाखवले नंबर ऑफ कार्स किती होत्या स्कूलमध्ये. हे 2020ला फुल भरलं आहे एवढ्या कार्स आहेत. आणि 1900 तर एकच कार होती. सो त्यांनी सगळं दाखवली माहिती. आपण चालवायचं आणि त्याप्रमाणे ती एनर्जी जनरेट होते. छान आहे. चार लागतच नाही. ते हाताने आपण हे फिरवायचं आणि त्याप्रमाणे हे लाईट्स लागतात आपल्या एनर्जीने. ओके. हे तिकडे नेऊन ठेवायचे. ओके. हे वेस्ट डिस्पोजेबल वरती त्यांनी दिले. त्या साईडला नेऊन टाकायचे. तिकडे तो मुलगा टाकतोय तिकडे. ते वरतून असे येतात आणि इकडे येऊन पडतात. दाखवली प्रोसेस. माहिती आहे, तुम्ही वाचू शकता व्हिडिओ पॉज करून. हा सेक्शन पूर्ण फॉरेस्टमधल्या लाईफवरती डिपेंड आहे. इथल्या वेगवेगळ्या गोष्टी, झाडं आणि इथे एक छोटीशी अशी त्यांनी झोपडी टाईप बनवली. Which sounds can be heard beneath the ground. ओके. कुठल्या कुठल्या पक्ष्यांचे, प्राण्यांचे आवाज येत आहेत. अच्छा, इथे आपण चढू पण शकतो. काय फ्रॉम द सिटी अँड फ्रॉम फॉरेस्ट. हे काय आहे? सन दाखवलंय का? मानू असं नाही करू. हे सायन्स सेंटर खूप मोठं आहे, पण वेळेअभावी आम्हाला ते पूर्णपणे पाहता आलं नाही. पण इकडे खूप छान छान असे छोटे छोटे प्रयोग ठेवण्यात आले आहेत, जेणेकरून लहान मुलांमध्ये विज्ञानाविषयी कुतूहल निर्माण होईल. इथे वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी दाखवल्या आहेत, ज्या आपल्याला असं झाडापासून वगैरे तयार करता येतात. हे जे काही आहे सॉलिड वॉटरपासून त्यांनी फॉर्म केलं आहे. स्क्रीन व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता याची माहिती.
स्पायडर सिल्क आहे, पेपर बॅटरी, फॉरेस्टपासून काय काय बनवता येतात त्याच्या सगळ्या गोष्टी त्यांनी फॉरेस्टमधनं जमा करून त्याच्यावरती रिसर्च करून हे सगळं ठेवलं आहे इकडे. खूप छान मस्त आहे, माहिती खूप छान वाचण्यासारखी. इकडे हे दिलंय यांनी, हे डोक्याला आपलं लावायचं आणि आपल्या थॉट्सवरती हा बॉल रन होतो इकडून तिकडे. आणि आता मी हे जे प्लेयर 1 दाखवत आहेत ते मी खेळली आणि ते आपल्या ब्रेन ॲक्टिव्हिटीज इकडे मेजर करतात. तन्मय आता बसलाय खेळायला. सही आहे, मस्त आहे. आणि हे ब्रेनवरती जे काही रिसर्च वगैरे सायंटिस्ट करतायत त्याची इन्फॉर्मेशन इकडे दिली आहे. मस्त, खूप छान आहे.